नमः। वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरः गुरुः साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। प्रथम गणेशाला वंदन, सरस्वती मातेला वंदन, गुरूंना वंदन, माझ्या मातापित्यांचं स्मरण करते आणि आपण सर्व गीताप्रेमी ज्यांच्या हृदयामध्ये भगवंताचा वास आहे त्या सर्वांना नमस्कार करून मी बोलायला सुरुवात करते। 21व्या श्लोकापर्यंत आपण आलो होतो। आत्मसंयम योग 6वा अध्याय आपण बघत आहोत। योगी कसा असतो ते भगवंतांनी या ठिकाणी खूप छान पद्धतीने आपल्याला सांगितलेलं आहे की ध्यान योगी कसा असतो आणि योग कसा करावा, योग्याने त्याचं आसन कसं घालावं, युक्ताहार विहारस्य त्याचा आहार कसा असावा, विहार कसा असावा, त्याचं झोपणं किती असावं, जागणं किती असावं, ह्या सगळ्या गोष्टींचा उहापोह आपण केला 21व्या श्लोकापर्यंत। आणि मग त्याला आत्यंतिक सुख कसं मिळतं ते आपण 21व्या श्लोकात पाहिलं। सुखमात्यंतिकं यत्तद् बुद्धिग्राह्यमतींद्रियं वेत्ति यत्र न चैवायं स्थितश्चलति तत्वतः। असं आपण बघितलं की आत्यंतिक सुख त्याला प्राप्त होतं आणि हे आत्यंतिक सुख जे आहे ते बुद्धीच्याही पलीकडचं असतं, मनाच्याही पलीकडचं असतं, इंद्रियांच्याही पलीकडचं असतं। असं हे आत्यंतिक सुख असतं आणि हे आत्यंतिक सुख मिळाल्यानंतर दुसरं कुठलं सुख मिळावं असं त्या योग्याला मुळी वाटतच नाही, कारण त्याची परिपूर्णता त्या ठिकाणी झालेली असते। आता तोच धागा पुढे घेऊन त्यांनी 22व्या श्लोकात म्हटलंय, यल्लब्ध्वा चापरल्लाभं मन्यते नाधिकं ततः यस्मिन् स्थितो न दुःखेन गुरुणापि विचाल्यते। यल्लब्ध्वा चापरल्लाभं मन्यते नाधिकं ततः म्हणजे ज्या लाभाची प्राप्ती झाल्यानंतर त्यापेक्षा अधिक कोणताही दुसरा लाभ मिळवण्याची इच्छाच नसते। आत्ता आत्यंतिक सुखाचं जे वर्णन आपण बघितलं ना तेच ते सांगतात आहे। आणि ज्यात स्थित झाल्यावर तो अत्यंत दारुण दुःखानेही विचलित केला जाऊ शकत नाही। कितीही दारुण दुःख त्याच्या वाट्याला आलं तरीसुद्धा त्या आत्यंतिक सुखाचा त्याने अनुभव घेतलेला असतो आणि त्यामुळे तो जराही विचलित होत नाही। गुरुणापि विचाल्यते यस्मिन् स्थितो न दुःखेन गुरुणापि विचाल्यते। म्हणजे मनुष्याला जे सुख प्राप्त असते त्यापेक्षा अधिक सुख दिसल्यास तो त्याच्या लोभात गुंततो। आता समजा एखाद्या ठिकाणी एखाद्याला 1 तास काम केल्यानंतर 100 रुपये मिळणार असतील, उदाहरण दिलं आहे त्यांनी, आणि त्याच कामाचे जर दुसऱ्या ठिकाणी त्याला 1000 रुपये मिळणार असतील तर तो काय करेल, तो साहजिकच त्या जिथे 1000 रुपये मिळतील तिकडे जाईल। परंतु त्यांनी इथे सांगितलं आहे की हळूहळू मग त्याची कशी उन्नती होत जाते की 1000 रुपयाच्या स्थितीत तो जाईल, पण नंतर मग निद्रा, आळस, प्रमाद यांचे तामस सुख त्या 1000 रुपयामुळे त्याला काय झालं, एका तामस सुखाची त्याला प्राप्ती झाली। मग त्याच्याला असं लक्षात येईल की हे विषयजन्य सुख आहे आणि ह्याच्या पुढचंही सुख जर मला मिळेल, अधिक सुख जर मला मिळालं तर तो त्या तामस सुखालाही सोडून देईल आणि विषय सुख जिथे मिळत असेल त्या ठिकाणी जाईल। मग हळूहळू पुढे त्याची विषयजन्य सुखालाही तो तुच्छ समजेल आणि मग परत त्याचं सात्विक सुखाकडे तो धाव घेईल। म्हणजे हळूहळू त्याची अशी प्रगती होते आणि मग जेव्हा सात्विक सुखापेक्षाही वर काहीतरी आहे असं त्याला जेव्हा जाणवतं तेव्हा मग तो आत्यंतिक सुखाकडे तो धाव घेतो। म्हणजे ही काही प्रक्रिया एका दिवसाची नाही आहे, एका वर्षाची नाही आहे, एका जन्माची नाही आहे, तर जन्मजन्मांतरीची ही प्रक्रिया आहे असं त्यांनी आपल्याला सांगितलं आहे की मग आत्यंतिक सुख या योग्याला जेव्हा प्राप्त होतं तेव्हा मग या सुखाहून श्रेष्ठ दुसरं कुठलंही सुख नाही, कुठलाही लाभ नाही असं त्याच्या लक्षात येतं। आणि मग यल्लब्ध्वा चापरल्लाभं मन्यते नाधिकं ततः
यस्मिन् स्थितो न दुःखेन गुरुणापि विचाल्यते. आणि मग तो विचलित होतच नाही, कारण की काय की लाभ जरी अधिक असला एखाद्या ठिकाणी तरी त्याच्यातलं दुःखसुद्धा त्याला माहिती झालेलं असतं. आणि त्यामुळे जसे उदाहरण व्यवहारातलं देऊन समजावून सांगितलं आहे की 1000 रुपये जरी मिळत असतील एखाद्या ठिकाणी आणि त्याबरोबर तुमचे प्राण जर संकटात सापडत असतील तर तो अजिबात त्या ठिकाणी जाणार नाही. तर मनुष्य 1000 रुपयापासून विचलित होतो मग की नको मला ते 1000 रुपये, माझा जर जीव संकटात पडत असेल तर मी कशाला ते पैसे घेऊ, असं आपोआपच त्याच्या मनाची स्थिती होते. तसेच मनुष्य ज्या कोणत्या स्थितीत असतो त्या ठिकाणी एखादे भयंकर संकट आले तर मनुष्य त्या स्थितीला सोडून देतो. म्हणून भगवान म्हणतात की आत्यंतिक सुखामध्ये स्थित झाल्यावर योगी अत्यंत दारुण दुःख प्राप्त झाले तरी विचलित केला जाऊ शकत नाही. म्हणजे आपलं जे सुख आहे तामस सुख, राजस सुख इथपर्यंत, सात्विक सुख त्या मानाने थोडंसं वेगळं असतं, पण तरीसुद्धा त्या आत्यंतिक सुखाचा एकदा अनुभव आला की माणूस ह्या बाकी सगळ्या गोष्टी सोडून देतो आणि तो विचलित होत नाही, त्या सुखापासून तो विचलित होत नाही असं त्यांनी सांगितलं आहे. की मग या ठिकाणी प्रल्हादाचं उदाहरण आपल्याला सांगता येईल की भक्त प्रल्हाद हा जो होता लहानपणीच तो ओम नमो भगवते वासुदेवाय हा मंत्र त्याला नारदांनी दिलेला होता आणि तो सतत ध्रुव बाळाला पण तो मंत्र दिलेला होता आणि तो सतत नारायण नारायण भक्त प्रल्हाद जो होता सतत नारायण 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 म्हणायचा. मग त्याला त्या हिरण्यकश्यपूनी किती त्रास दिला होता, त्याच्या शरीराचे किती हाल केले होते, त्याला उंच कड्यावरून फेकून दिलं होतं, त्याला हत्तीच्या पायी दिलं होतं, तरीसुद्धा हा नारायण सगळ्या ठिकाणी आहे असा त्याचा भाव झालेला असल्यामुळे कितीही दारुण दुःख एका वेळी आले तरी भक्त हा म्हणजे योगी म्हणजेच हा भक्त विचलित होत नाही, तो विचलित केला जाऊ शकत नाही. कारण जितकी काही दुःख प्राप्त होतात ती सर्व प्रकृतीच्या राज्यात असतात आणि याची धारणा काय झालेली असते की मी ब्रह्म आहे अशी याची धारणा झालेली असते. जितकी काही दुःख प्राप्त होतात ती सर्व प्रकृतीच्या राज्यात अर्थात शरीर, इंद्रिये, मन, बुद्धी याच्यातच येतात. परंतु आत्यंतिक सुख मात्र ह्या सगळ्याहून वेगळं तत्त्व आहे, स्वरूपबोध प्रकृतीहून अतीत असं हे तत्त्व आहे. परंतु जेव्हा पुरुष प्रकृतीच्या ह्याच्यामध्ये असतो तेव्हा त्याचं शरीराशी तादात्म्य झालेलं असतं, त्यामुळे शरीराला तो महत्त्वाचं मानत असतो. परंतु जेव्हा हे आत्यंतिक सुख त्या योग्याला मिळतं तेव्हा तो त्या शरीरभावापेक्षाही वेगळा त्याचा भाव ब्रह्मभाव त्याचा झालेला असतो. म्हणजे ज्या सुखाची प्राप्ती झाल्यावर त्यापेक्षा अधिक लाभाची शक्यता राहत नाही आणि ज्या ठिकाणी स्थित झाल्यावर अत्यंत दारुण दुःखही त्याला विचलित करत नाही, अशा सुखाच्या प्राप्तीसाठी आता पुढील श्लोकामध्ये प्रेरणा दिलेली आहे. 23वा श्लोक. तौ विद्या दुःख संयोग वियोगं योग सैज्ञितं स निश्चयेन योक्तव्यो योगो निर्विण्ण चेतसा. ज्यात दुःखाच्या संयोगाचाच वियोग आहे त्यालाच योग नावाने जाणून घेतले पाहिजे. आता योग म्हणजे काय याच्या आपण बऱ्याच व्याख्या पाहिल्या. पतंजलींची व्याख्या काय आहे, योगश्चित्तवृत्ती निरोधः अशी पतंजली महाराजांनी व्याख्या केलेली आहे की चित्तवृत्तीचा निरोध करणे म्हणजे मग योग आहे. आणि इथे यांनी काय सांगितलं आहे की दुःखाच्या संयोगाचा वियोग म्हणजे सगळं दुःख संपून जातं असा हा योग असतो. दुःखाचा संयोगच जिथे होत नाही, दुःखाच्या संयोगाचा वियोग म्हणजे योग असं म्हटलेलं आहे. तं विद्या दुःख संयोग वियोगं योग सैज्ञितं स निश्चयेन योक्तव्यो योगो निर्विण्ण चेतसा. आणि मग त्या ध्यानयोगाचा अभ्यास कसा करतो हा योगी, न कंटाळता अनिर्विण्ण चेतसा, न कंटाळता अंतःकरणातून आणि निश्चयाने केला पाहिजे. या योगाचा अभ्यास, ध्यान योगाचा अभ्यास कसा केला पाहिजे ते आपल्याला या श्लोकामध्ये सांगितलेलं आहे. म्हणजे हा योग म्हणजे काय की दुःखाच्या संयोगाचा वियोग म्हणजे योग आणि या योगाचा अभ्यास निश्चयाने केला पाहिजे. सनिश्चयेनं
योक्तव्यो योगो निर्विण्ण चेतसा, निश्चयाने केला पाहिजे, अंतःकरणापासून केला पाहिजे आणि न कंटाळता केला पाहिजे असं त्यांनी सांगितलं आहे. ज्याच्याशी आमचा संबंध नाहीच, झाला नाही, होणार नाही आणि होणे शक्यही नाही अशा दुःखरूप संसार शरीराबरोबर संबंध मानून घेणे हाच दुःख संयोग आहे. म्हणजे आपण आपल्या या शरीराबरोबर तादात्म्य पावलेलो आहे. आपल्याला हे शरीर म्हणजेच मी असं वाटतं आहे. त्यामुळे तोच आपला दुःख संयोग आहे, दुःखाशी आपला संयोग झालेला आहे असं त्यांनी म्हटलं आहे. की दुःख संयोग म्हणजे काय, की हे शरीर म्हणजेच मी, हा सगळा दुःखरूप संसारच आहे आणि संसाराशी आपला नित्य संबंध असता तर दुःख संयोगाचा कधी वियोग झालाच नसता. परंतु बोध झाल्यावर याचा वियोग होत असतो. ज्ञान झालं की म्हणजे जो ज्ञानी असतो त्याला एकदा ज्ञान झालं की त्याला कळतं की अरे हे सगळं खोटं आहे, हे सगळं मिथ्या आहे असं त्याला कळतं. आणि त्यामुळे हा जो दुःख संयोग आहे हा केवळ संसाराला खरं मानण्यामुळे झालेला आहे. आणि या ठिकाणी दुःखरूप संसाराच्या संपूर्णपणे वियोगाला योग म्हटले आहे. योग कशाला म्हटलं आहे त्यांनी, की ह्या दुःखरूप संसाराचा वियोग. अवघड शब्द आहेत, थोडे कळायला कठीण आहेत आपल्याला, पण कळतील हळूहळू. योग म्हणजे काय, ध्यान योग. आपण कधी याची अनुभूती घेतलेली नाही आहे ना आपण, त्यामुळे आपल्याला हे सांगता येत नाही नीट. भगवंतांनी येथे योग संज्ञितम पद देऊन दुःखाच्या संयोगाच्या वियोगाचे नाव योग म्हटले आहे. योगश्चित्त वृत्ती निरोधः हे पतंजली महाराज म्हणतात, हे आपण बघितलं. आणि पुढे मग त्यांनी सांगितलं, म्हणजे आपल्याला एवढं तर कळलं ना की दुःखाचा संयोग, दुःखाचा वियोग काय बरं, ज्याच्याशी आमचा दुःख संयोग म्हणजे काय, की दुःखरूप संसाराला खरं मानलं आहे आपण, त्यामुळे आपल्याला हा दुःख संयोग झालेला आहे. मग हा दुःख संयोग म्हणजे योग नाही, तर या दुःख संयोगाचा वियोग म्हणजे योग आहे, एवढं लक्षात ठेवा. आणि मग सनिश्चयेन योक्तव्यो योगो निर्विण्ण चेतसा, की ज्या दुःखाच्या संयोगाचाच अभाव आहे अशा योगाचा उद्देश ठेवून, म्हणजे आता मला सुख प्राप्त करायचं आहे, आत्यंतिक सुखाकडे मला जायचं आहे, तर मग मी काय केलं पाहिजे, किंवा त्या योग्याने काय केलं पाहिजे, तर न कंटाळता. हा योग कसा केला पाहिजे, निश्चयाने केला पाहिजे, न कंटाळता अंतःकरणातून या ध्यान योगाचा अभ्यास केला पाहिजे, ज्याचं वर्णन याच्यामध्ये केलेलं आहे. मग बऱ्याच वेळा काय होतं की खूप काही लोक ध्यान करत असतात आणि मग त्यांना असं कंटाळा येतो की आम्हाला तर काय अजून सिद्धी केव्हा प्राप्त होईल, कशी प्राप्त होईल. तर त्यांनी सांगितलं असं कंटाळू नये आणि साधकांनी असा भाव ठेवावा की कितीही वर्ष लागोत, कितीही जन्म लागोत, कितीही अत्यंत दारुण दुःख प्राप्त हो, तरीही मला तत्वाची प्राप्ती करायचीच आहे. या आत्मतत्व म्हणजे काय याच्याजवळ मला जायचंच आहे आणि त्याची प्राप्ती मला करून घ्यायचीच आहे, असा निश्चय त्या साधकाच्या मनामध्ये असला पाहिजे. मग माझे कितीही जन्म गेले तरी चालतील, अनेक जन्मसंसिद्धी असं येईल पुढे आपल्याला, अनेक जन्मसंसिद्ध, कितीही जन्म गेले तरी चालतील, परंतु मी परमात्मतत्वाला मिळवण्याचे हे प्रयत्न चालूच ठेवेल. मग या जन्माचा संपूर्ण वेळ, संपूर्ण आयुष्य आणि पुरुषार्थ केवळ परमात्म्याच्या प्राप्तीसाठीच खर्च झाला तरीसुद्धा चालेल. त्याला म्हणायचं अनिर्विण्ण चेतसा. आता पुढच्या श्लोकात काय सांगतात की त्याच योगाच्या प्राप्तीसाठी आता पुढील श्लोकापासून सगुण निराकाराच्या ध्यानाचे प्रकरण आरंभ करतात. संकल्प प्रभवान कामांस त्यक्त्वा सर्वान शेषतः मनसैवेंद्रियग्राम विनियम्य समंततः. 24वा श्लोक आहे. संकल्पापासून उत्पन्न होणाऱ्या सर्व कामनांचा
संपूर्णपणे त्याग करून आणि मनातूनच इंद्रियांच्या समुदायांना सर्व बाजूंनी वश करून. आता हे आपण पहिल्यापासून पाहत आलो आहे की जर योगी तो ध्यानयोगापर्यंत जर आलेला आहे तर त्यांनी संकल्पाचा त्याग केलेला आहे. मी माझं हा जो संकल्प त्याच्या मनामध्ये अजिबात येत नाही. आणि सांसारिक वस्तू, व्यक्ती, पदार्थ, देश, काल, घटना, परिस्थिती इत्यादींच्या अनुषंगाने मनात ज्या अनेक प्रकारच्या स्फुरण आपल्या मनात होत असतं प्रत्येक वेळेस, तर आणि त्याच्याविषयी प्रियता वाटत असते, त्याची आवश्यकता जाणवते, तर ह्या वस्तू, व्यक्ती इत्यादी फारच वाईट आहेत, हे आपल्या उपयोगाच्या नाहीत, असा विपरीत भावही कधीकधी निर्माण होतो. कधीकधी त्याच्या आसक्तीचा भावही निर्माण होतो आणि कधीकधी विपरीत भावही निर्माण होतो. तर त्यांनी सांगितलं बरं की कुठलीच कामना मनामध्ये उत्पन्न न व्हायला पाहिजे. म्हणजे सर्वान शेषतः, म्हणजे सगळ्या कामनांचा जिथे कामनेचे बीजसुद्धा राहायला नको, असा अभ्यास झाला पाहिजे. अशेषतः संकल्प प्रभवान कामांस त्यक्त्वा सर्वान शेषतः, निशेष झाल्या पाहिजे पूर्ण कामना. म्हणजे एखादं बीज असतं बघा, त्या बीजातूनच वृक्ष निर्माण होतो आणि त्या वृक्षातून परत मग अनेक बीज तयार होतात आणि त्याच्यापासून परत अनेक वृक्ष तयार होतात. म्हणजे ते बीज किती सूक्ष्म असतं. म्हणजे हे कामनेचं बीज म्हणजे काय, सूक्ष्म अहंकार त्यांनी म्हटलं आहे. आणि हे सुद्धा राहायला नको आणि बीजरूपी कामनेचा त्याग झाला पाहिजे. आणि ज्या इंद्रियांनी शब्द, स्पर्श, रूप, रस, गंध या विषयांचा अनुभव येत असतो, भोग होत असतो, त्या इंद्रियांच्या समूहाचे मनाकडून चांगल्या प्रकारे नियमन करावे. म्हणजे आपण पाहिलंच होतं सगळं की इंद्रियांवर विजय मिळवलेला जितेंद्रिय, नंतर विजितात्मा, हे सगळ्या मागे येऊन गेलेले आपल्याला शब्द सगळे. तर तेच सगळं ह्या योगाचे ते गुण आहेत की इंद्रियांना त्यांच्या विषयांपासून परावृत्त करावं. म्हणजे डोळे सतत बाहेरचं दृश्य बघत असतात, कान सतत बाहेरचं ऐकत असतात, नाक सतत बाहेरचा वास घेत असतं, वाणी बोलण्यासाठी आणि रसना अन्नग्रहण करण्यासाठी, चव घेण्यासाठी लालचावलेली असते. तर ह्या सगळ्या गोष्टी बहिर्मुख ज्या आहेत त्या अंतर्मुख करायच्या आहे. आणि आतमध्येच मला परमात्म्याचं संगीत आत ऐकू येतं आहे, डोळ्यांनी मला हृदयामध्ये जो बसलेला आहे तोच दिसतो आहे, नाकाने मला त्याचा सुगंध येतो आहे, अशा प्रकारे आतमध्ये वृत्तीला वळवायचं. आणि नामस्मरण, जिभेला जर त्या रसनेला नामस्मरणाची सवय लावली तर आपोआपच आपल्याला त्याच्यापासूनची जी गोडी, अमृताहुनी गोड नाम तुझे देवा म्हणतात ना, नामदेव महाराजांचा अभंग आहे हा, की त्यांना अमृताहून गोड चव लागली त्या नामाची. आता त्या नामाला चव असते का? पण गोंदवलेकर महाराजांची जर प्रवचनं आपण ऐकली, वाचली तर आपल्याला कळेल की त्या नामाला सुद्धा विशिष्ट चव असते. की ते कशाचीही चव, बाकी सगळ्या चवी फिक्या पडतात त्याच्या पुढे. आणि ते नाम जर सतत घेतलं आपण तर त्या नामाची एक अशी गोडी लागते, त्याचा एक कैफ चढतो आणि त्या बाकी काहीही मग त्या समोर गोड लागत नाही. अमृताहुनी गोड नाम तुझे देवा. तर असं या ठिकाणी सांगितलं आहे की सगळ्या कामनांचा निशेष झालं पाहिजे आणि इंद्रियांना सगळ्या आहारांपासून, त्याच्या विषयांपासून ओढून धरायचं, इंद्रिय संयम मिळवायचं. म्हणजे तात्पर्य काय की ध्यानयोगाने इंद्रिये आणि अंतःकरणद्वारा प्राकृत पदार्थाच्या संपूर्णपणे संबंध विच्छेदाचा निश्चय केला पाहिजे. निश्चय जे आपण इथे बघितलं, मागच्या श्लोकामध्ये बघितलं, अनिर्विण्ण, त्याच्यामध्ये निश्चय आला आणि इकडे परत सर्व कामनांचा त्यांनी त्याग केला पाहिजे. तर अशा प्रकारे त्याग सांगितला, इंद्रियांचा निग्रह सांगितला आणि आता कामनांचा त्याग आणि इंद्रियांचा निग्रह कसा करावा याचा उपाय आता पुढच्या श्लोकात सांगतात. शनय शनय रूपरमेत बुद्ध्या धृतिगृहीतया
आत्मसंस्थं मनः कृत्वा न किंचिदपि चिंतयेत. शनै शनै म्हणजे कसं, हळूहळू. एकदम तर काय आपण जाऊ शकत नाही. किंवा तो योगीसुद्धा ध्यानयोगी झाला आहे, तो कसा झाला आहे, हळूहळूच झाला आहे. शनै शनै म्हणजे आणि कसं, धैर्ययुक्त बुद्धीने, धृतिगृहीतया म्हणजे बुद्ध्या धृतिगृहीतया म्हणजे धैर्ययुक्त बुद्धीने संसारापासून हळूहळू विरक्त व्हावे आणि परमात्म स्वरूपात मनाला, बुद्धीला चांगल्या रीतीने स्थित करून मग कशाचेही चिंतन करू नये. न किंचिदपि चिंतयेत. शनय शनैरुपरमेत बुद्ध्या धृतिगृहीतया आत्मसंस्थं मनः कृत्वा न किंचिदपि चिंतयेत. हळूहळू त्या बुद्धीला धृतीमध्ये धारण करावं. बुद्धीला धैर्ययुक्त बुद्धी म्हणतात त्याला. धृती म्हणजे काय की धैर्य धरणं. बुद्धी चांगल्या रीतीने त्या स्थितीमध्ये ठेवायची आणि मग कशाचेही चिंतन करायचं नाही आणि हळूहळू संसारापासून विरक्त व्हायचं असं सांगितलं आहे. म्हणजे साधन करता करता बहुतेक साधकांचे अंतःकरण उबगून जाते. काही काही लोकांना निराश होतात की काय आता किती प्रयत्न करायचे, आम्हाला काही सिद्धी प्राप्त होत नाही आहे, आम्हाला काही ध्यानयोगाची साधना आमची काही पूर्ण होत नाही आहे, असं मनामध्ये त्यांच्या कंटाळून जातात ते. तर त्यांचं म्हणणं काय की धैर्य धारण करावं. धैर्य धारण म्हणून बुद्ध्या धृतिगृहीतया धैर्य धारण करावं आणि ज्याप्रमाणे सिद्धी प्राप्त झाल्यावर सफलता झाली म्हणजे धैर्य राहत असते, विफलता झाल्यावरही तसे धैर्य राहावयास हवे. ते असे की कितीही वर्ष जावोत, प्राणही जावो तरीसुद्धा मला पर्वा नाही. प्राण गेले तरी चालेल परंतु मला पर्वा नाही. तसेच तुकाराम महाराजांचं सांगतात ना की तुकाराम महाराजांचे अभंग जेव्हा त्या रामेश्वर भट्टांनी पाण्यामध्ये बुडवले तेव्हा त्यांना इतकं वाईट वाटलं की ते एका खडकावर बसले म्हणे. 13 दिवस निश्चल त्या ठिकाणी ते बसले. प्राण गेले तरी चालेल देवा, आता तू सगुणाचं दर्शन मला दिलं नाही तर मी काही आता इथून हलायचो नाही, मग माझा प्राण गेला तरी चालेल. म्हणजे हे जे इथे लिहिलं आहे ना ते खरं तर संतांच्या जीवनामध्ये प्रत्यक्ष घडलेलं आहे आणि त्यांना त्याची प्रचिती पण आलेली आहे. आणि मग ते अभंगाचे कोरडे अभंग कसे बाहेर आले किंवा अनेक लोक कसे ते अभंग म्हणायला लागले. मग ज्याचा जसा जे अर्थ लावतील त्याप्रमाणे होईल. परंतु त्या 13 दिवसानंतर भगवंतांनी त्यांना प्रत्यक्ष सगुण रूपामध्ये दर्शन दिलेलं आहे तुकाराम महाराजांना आणि तुकाराम महाराजांना ही प्रचिती आलेली आहे. म्हणजे पूर्णपणे तेच इथे यांनी सांगितलं आहे की यापेक्षा श्रेष्ठ दुसरे काहीच नाही परमात्म तत्वापेक्षा. म्हणून जर यापेक्षा दुसरे एखादे काम श्रेष्ठ असेल तर ते सोडून अगोदर हेच करावे. म्हणजे काय, परमात्म्याला प्राप्त करून घेण्याची जो योग आहे तोच केला पाहिजे आणि त्या अजिबात कंटाळा न करता धैर्ययुक्त बुद्धीने हे केलं पाहिजे. आणि शनय शनय रूपरमेत म्हणजे विरक्त होण्याविषयी घाई करू नये तर हळूहळू ढाळे उपेक्षा करीत विषयाविषयी उदासीन व्हावे आणि उदासीन झाल्यावर त्यापासून पूर्णपणे विरक्त होऊन जावे. आधी काय करावं त्यांनी सांगितलं आहे की आधी त्या विषयाची उपेक्षा करावी. म्हणजे काही गरज नाही आहे मला त्या गोष्टींची, त्या गोष्टींकडे असं बघा मनामध्ये काही विषय जरी आले तरी त्याची उपेक्षा करावी, उदासीनता धारण करावी. म्हणजे हळूहळू त्या गोष्टीविषयी मनामध्ये विरक्तता, वैराग्य निर्माण होतं. परमात्म तत्व मनाने आकळले जाऊ शकत नाही कारण मन प्रकृतीचे कार्य आहे. आपण पाहिलं मन, बुद्धी यांनी ते आकळलं जातच नाही आहे. त्यामुळे परमात्म तत्वाला कसं ग्रहण करायचं तर परमात्म्याचे चिंतन करत असताना मन परमात्म्याला ग्रहण करेल ही त्याच्या आव्याक्यामधली गोष्टच नाही आहे. ज्या परमात्म्याच्या शक्तीने मन आपले कार्य करत असते त्याला मन कसे पकडू शकेल? कारण मनच त्याच्यामुळे कार्य करत आहे ना. जसं सूर्य आहे, आता सूर्याला सूर्य आपल्याला प्रकाश देतो
म्हणजे सूर्यामुळे आपल्याला सगळ्या झाडं वेली पशु पक्षी दिसतात, हा सगळा संसार दिसतो, आपण एकमेकांना दिसतो आणि त्या सूर्यामुळे, सूर्याची शक्ती. पण त्या सूर्याला प्रकाश कोण देतो? सूर्याला प्रकाश देणारा तो परमात्मा आहे. तो परमात्मा सूर्याला प्रकाश देतो, म्हणून सूर्य त्याला पाहू शकत नाही. असं आहे. म्हणजे जसं आईच्या गर्भामध्ये बाळ असतं, तो गर्भ आईला पाहू शकत नाही, तसं आहे हे. म्हणजे संसारामध्ये व्यवहार करत असताना सुख मिळाले नाही, केवळ दुःखच दुःख हाताशी आले, म्हणून संसाराच्या चिंतनाशी काही प्रयोजन राहिले नाही. तर मग आता काय करावे? तर त्यापासून उपरत व्हावे. हे जे म्हटलंय ना, शनय शनय रूपरमेत. रूपरमेत म्हणजे उपरमेत, उपरत व्हावे. त्या संसार म्हणजे सुख मिळाले नाही, दुःखच दुःख आहे. मग आता काय करायचं? त्याचं चिंतन करून तरी काय करायचं? तर त्याच्यापासून आपोआपच उपरती माणसाला येते त्याच्याविषयी. आत्मसंस्थम मनकृत्वा, सर्व ठिकाणी एक सच्चिदानंद घन परमात्माच पूर्ण आहे, अशी मग त्याला हळूहळू त्याच्या बुद्धीचा दृढ निश्चय होतो. आणि मग कोणतेही विचार मनात आले तरी त्याला तिथे परमात्माच दिसतो. न किंचिदपि चिंतयेत. आणि मग असा एकदा त्याला अनुभव आला त्या योग्याला की मग तो संसाराचे चिंतन सोडूनच देतो आणि आता परमात्मा सर्व ठिकाणी परिपूर्ण आहे असं चिंतन आपोआपच त्याचं व्हायला लागतो. त्याचं मनाला परमात्म्यात स्थिर केले तर आता चिंतन केल्याने सविकल्प वृत्ती होईल, अर्थात मनाशी संबंध कायम राहील. म्हणजे हा मनाच्या बुद्धीच्याही पलीकडे गेलेला असतो, असा हा योगी असतो आणि त्याला ती उपरती प्राप्त झालेली असते. आणि आता त्याचंच वर्णन त्यांनी म्हणजे हा 22वाच होता, नाही 25वा. शनय शनय रूपरमेत बुद्ध्या धृतिगृहीतया आत्मसंस्थम मनकृत्वा न किंचिदपि चिंतयेत. मग त्यांनी आता आपल्यासाठी थोडंसं सांगितलं आहे की ध्यान कसं करावं. परमात्मा सर्व ठिकाणी परिपूर्ण आहेत, सर्व देशात, सर्व कालात, संपूर्ण वस्तूंमध्ये, सगळीकडे तो विद्यमान आहे. आणि परमात्म्याशिवाय जेवढे काही प्रकृतीचे कार्य आहे ते सर्वच्या सर्व परिवर्तनशील आहे. परंतु परमात्मा मात्र परिवर्तनशील नाही आहे, तो स्थिर आहे, तो आहे. आहे हेच फक्त त्याचं स्वरूप आहे, एक्झिस्टन्स आहे एवढंच फक्त त्या परमात्म्याचं स्वरूप आहे. परंतु प्रकृतीचं मात्र काय आहे, तर प्रकृती ही मात्र परिवर्तनशील आहे, ती सतत बदलत असते. आणि ध्यान करत असताना त्यांनी सांगितलं की ध्यान करत असताना जर एखादी जुनी घटना आठवली तर ती घटना पूर्वी झाली होती, आता तर ती नाही आहे. मग मनुष्य त्या घटनेला जबरदस्तीने आठवण करून घाबरतो की काय करू, आता मन लागत नाही, मला काहीतरी आठवतं आहे. मग ध्यान करत असताना मग त्यांनी असं सांगितलं आहे की काय करायचं की ध्यान करत असताना त्या गोष्टीची उपेक्षा करायची, त्याच्याकडे लक्षच नाही द्यायचं. काहीही विचार आला मनामध्ये तरीसुद्धा आपल्या परमात्म्याचाच विचार मनामध्ये चालू ठेवायचा. आपण जे नामस्मरण करत असू, जे काही चिंतन करत असू ते चालू ठेवायचं आणि त्या गोष्टींकडे लक्ष नाही द्यायचं. म्हणजे मग आपोआपच जसे आकाशामध्ये ढग येतात आणि शांत होतात तसे ते आपोआपच निघून जातील. मनामध्ये अनेक स्फुरण येतात आणि शांत होतात. आकाशात कितीही ढग आले आणि गेले परंतु आकाशात काहीही परिवर्तन होत नाही, ते जसेच्या तसेच राहते. तसेच ध्यानाच्या वेळी काही स्मरण झाले अथवा न झाले तरी परमात्मा जसाच्या तसा परिपूर्ण राहत असतो. म्हणजे काही आठवले तरी त्यात परमात्मा आहे, काही आठवले नाही तरी त्यातही परमात्मा आहे, सगळीकडे तोच आहे ना. त्यामुळे काही एखादी वस्तू आपल्याला आठवली समजा तर त्याच्यातही परमात्मा आहे असंच बघावं, त्यामुळे त्याची उपेक्षा करू नये आणि त्याच्याकडे बघूही नये, काहीच नाही. म्हणजे हा दुसरा विचार सांगितला की पाहण्यात, ऐकण्यात, समजण्यात जे काही येते त्या सर्वांच्या बाहेर आणि आतही परमात्माच आहे. चर अचर जे काही आहे तेही परमात्माच आहे. अत्यंत दूर आणि अत्यंत जवळही परमात्माच आहे. परंतु अत्यंत सूक्ष्म असल्याने तो बुद्धीच्या अंतर्गत येत नाही.
आपली बुद्धी त्याला ग्रहण करू शकत नाही, असा तो चिद्घन आनंद घन असा परमात्मा आहे. अशा प्रकारे निर्विकल्प समाधीची स्थिती आहे ही. मग आता याचा अभ्यास कसा करायचा पुढच्या श्लोकात 26व्या श्लोकात सांगितलं आहे. यतो यतो निश्चरती मनश्चंचलमस्थिरं ततस्ततो नियम्यैतदात्मन्येव वशं नयेत. हे अस्थिर आणि चंचल मन, आता सांगितलं की काय होतं की मनामध्ये अनेक विचार येतात, अनेक घटना आठवतात. मग हे जे अस्थिर मन असतं, हे चंचल मन असतं, ज्या ज्या ठिकाणी विचरण करते त्या त्या ठिकाणापासून त्याला हटवून त्याला एका परमात्म्याच्याच ठिकाणी लावावं. यतो यतो निश्चरती मनश्चंचलम अस्थिरम. चंचल आहे मन, अस्थिर आहे मन. मग त्याला काय करायचं? नियम्यैतद आत्मन्येव वशं नयेत. त्या ठिकाणापासून त्याला हटवायचं आणि एका परमात्म्याच्याच ठिकाणी लावायचं. हे मन निरनिराळ्या सांसारिक भोगांचे पदार्थांचे चिंतन करत असते, म्हणून त्याला चंचल म्हटलं आहे. चंचलम हि मन कृष्ण. चंचल आहे हे मन. आणि कसं आहे? माकडासारखं आहे. माकड कसं या झाडावरून त्या झाडावर, त्या झाडावरून त्या झाडावर असं जात असतं, एका ठिकाणी स्थिर नसतं. तसं हे मन आहे. तात्पर्य, हे मन परमात्म्यातही स्थिर होत नाही आणि संसारालाही सोडत नाही. म्हणून साधकाने या मनाला जेथे जेथे जाईल, ज्या ज्या कारणाने जाईल, जसे जसे जाईल, जेव्हा जेव्हा जाईल, त्या त्या ठिकाणाहून त्याला परत आणावं आणि नियमन करावं त्याचं, असं सांगितलेलं आहे.